क्रिकेटर आहे जितू देखील खूप साऱ्या मॅचेस पाहिल्यात जितू याच्या देखील. तर गोलंदाजी ट्रॅक वरती अमेश आलाय. पहिले षटक प्रगती पथावर असणार आहे. पॉवर प्लेचं बंधन असणार आहे या षटकामध्ये. दुसरी फेरी जर बसाई आदिवासी क्रिकेट असोसिएशन ची नियमावली पाहिली तर दुसरी फेरी 3 षटकांची असते. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. हा मैदानाच्या आतमध्ये गेम झाले स्टार्ट. पुन्हा एकदा संध्याकाळचं सत्र 9 आऊट सुरुवात होईल संध्याकाळच्या सत्राला देखील. परंतु अजून आपण आफ्टरनून सेशन मध्ये आहोत आणि आफ्टरनून सेशन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडूवरती 38 सर्कल मध्ये झेल उडलाय आणि पकडलाय देखील खूप चांगल्या पद्धतीने. पहिल्या चेंडूवरती बॅक टू द आउट. बॅटर असतील नितेश. मागील मॅच मध्ये खूप चांगले दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटले होते. लगातारचे 2 षटकार मारले होते. परंतु या सामन्यामध्ये कुठे ना कुठे खामोश झालाय. अर्थातच विकेटचं पतन. नितेश याच्या खिलेला पूर्णविराम लागलाय. तंबूच्या आश्रयाला परतलाय. मैदानाच्या आतमध्ये नव्याने बॅटर आलाय विजय. तर पहिल्या चेंडूने खूप चांगली सुरुवात सकवार संघाकरिता. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी हाताळले. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत खूप चांगल्या पद्धतीने. पहिल्या चेंडूने विकेटचं पतन. जर या आयोजनाचा विचार केला तर थोडस लेट परंतु सबसे ग्रेट खूप चांगलं आयोजन आहे. खूप दूरवरून रनअप घेतलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. दुसरा चेंडू मार्गस्तर आहे. 30 दर्रा चेंडू हातालाय. परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी फेकी क्रिएट नाही आहे. चुकीची फेकी परंतु तेवढंच कव्हर देखील आपल्याला पाहायला भेटलाय. एक धाव काही रोखू शकणार नाही. एकुरी धावेने स्कोर कार्ड 1 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. खातं देखील ओपन झालंय संघाचं. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूंनी खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रेस केले आतापर्यंत गोलंदाज अमेश याने. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंडने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच खूप चांगला फटका आहे. 38 सर्कल मध्ये फिल्डर तैनात होते परंतु खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय. ओन साइडच्या दिशेने चौकार आलाय. 4 धावा. 4च्या सहाय्याने स्कोर कार्ड 5 अंकावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती अमे हा गोलंदाज सुसज्जित झालाय. मागील 2 चेंडूंचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. परंतु हा चेंडू देखील खूप चांगला होता. परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स 2 बाउन्सने चेंडू चौकार कॅदर झाला. 4 धावा आल्यात. 4च्या सहाय्याने स्कोर कार्ड 5 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज जितू. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंडने खेळण्याचा प्रयत्न. इनर एज लागली जाते. थोडीशी फंबलिंग देखील आपल्याला पाहायला भेटले. परंतु 1 धाव. खूप चांगल्या पद्धतीने सकवार संघ सर्व खेळाडू जर चेंडू पडल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कव्हर देत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जर चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडू शेष असतील. पूर्णपणे रोखून ठेवण्याचं काम केलंय फलंदाजाकरिता. खूप चांगली गोलंदाजी. दूरवरून रनअप घेतलाय. तेच दरार गोलंदाज आहेत अमय. यावेळेस पूर्णपणे तिरफला चित्त झाल्यात. विकेटचं पतन. पूर्णपणे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला. विकेटचं पतन पाहायला भेटलंय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड 6 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आतापर्यंत. विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर आलाय निलेश.
आतापर्यंत गोलंदाजीने खूप चांगलं इम्प्रेस केलंय. गोलंदाज अमेय याने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटले मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू टाकून झालेत आणि महत्वाचे 2 गडी देखील बाद झालेत. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड 6 अंकावरती जाऊन पोहोचलाय. म्हणून मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये असं काहीतरी करा की जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहास घडला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत काम केलंय गोलंदाज अमेय याने. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल. या षटकामध्ये थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज अमेय याला विनंती असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे या षटकामधला. नव्याने बॅटर निलेश आहे स्ट्राइक एंड वरती. तेच दर्राळ चेंडू हाताळलाय. पहा मित्रांनो खूप चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. एक षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 6 अंकावरती जाऊन पोहोचलाय. तत्पुरती एक सुमधुर डीजे मार्फत एक सॉन्ग ऐकू आपण. धन्यवाद. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 6 अंकावरती जाऊन पोहोचलाय. खूप चांगल्या पद्धतीने 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली मिस्टर अमेय याच्या मार्फत. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. 2 विकेट देखील महत्वाचे घेतल्यात. परंतु एकाने जितू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज प्रशांत. स्ट्राइक एंड आला जितू. पूर्णपणे लक्ष असेल जितू याच्याकडे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. 1 बाउन्स ने चेंडू गॅदर होईल. नो डाऊट 4 धावा कव्हर बँड रिजन मध्ये क्लासिकल ड्राईव्ह. 4च्या सहाय्याने स्कोर कार्ड 10 अंकावरती जाऊन पोहोचलाय. खूप चांगल्या पद्धतीने. म्हणून मी म्हटलं होतं की संपूर्ण जे लक्ष असेल ते जितू याच्याकडे असेल. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. क्लासिकल ड्राईव्ह म्हटले जाते या फटक्याला. खूप चांगला फटका. कव्हर पॉइंट रिजन मधनं ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्सने 4 धावा करिता. 4 धाबीने स्कोर कार्ड 10 अंकावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने केलाय. चेंडूला बेकून दिलंय. चेंडू चाललाय 6 षटकार. रिप्ले ऍक्शन मध्ये देखील आपण पाहू शकता खूप चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला मिस्टर जितू याच्याकडनं. सुंदर फटका. चौकाराला षटकार देखील आलाय. खूप चांगल्या पद्धतीने. आता मात्र बॅट तलपताना दिसले कुठे ना कुठे जितू याची या सामन्यामध्ये. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक. थोडासा टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला होता चेंडू. परंतु पाहिलं निहारला आणि फेकून दिलं बाहेर. 6 धावेकरिता पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत याला आणलं जातंय. यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6
षटकार. पहा मित्रांनो, रिप्ले ऍक्शन मध्ये देखील खूप चांगला दर्जेदार स्ट्रोक, घुटना टेक आणि तमाशा देख, अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले मिस्टर जितू याच्याकडनं. लगातारचे 2 षटकार आलेत, बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत. तिसरा येईल का मैदानाच्या आतमध्ये? पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये थोडस खामोश होता, परंतु दुसऱ्या षटक जसं जसं चालू झालंय दुसऱ्या षटकामध्ये लय सापडले. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्सने नाही होणार तर जाईल आउट ऑफ द पार्क. 6 षटकार, अर्थातच हॅट्रिक ही देखील आपल्याला पाहायला भेटले मिस्टर जितू याच्याकडनं. खूप चांगल्या पद्धतीने लगातारचे 3 षटकार. पहा मित्रांनो, क्रिकेटमध्ये पहा पहिला षटक जर विचार केला तर पहिल्या षटकाचा, तर पहिल्या षटकामध्ये थोडासा खामोश होता, परंतु जशी जशी लूज गोलंदाजी भेटले पूर्णपणे तुटून पडलाय मिस्टर जितू. यावेळेस खूप चांगला फटका आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंडने, सरसाव चेंडू आलाय. त्याचबरोबर चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला भेटले, परंतु थोडीशी फेकी चुकीची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाहीत. 2 धावेनिशी स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावसंख्या झाले 30. 30 बोर्ड जमू लागले जातात. खूप चांगल्या पद्धतीने 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जितू याच्या बॅट्स मधनं लगातारचे 3 षटकार देखील पेस पाहायला भेटलेत. खूप चांगल्या पद्धतीने पूर्णपणे ताकद आणि नजाकत दिसते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जितू याच्याकडे. यावेळेस पुढे स्लीपर होती, मी तर म्हणेन हलवा दिला होता, परंतु पूर्वपरित्य फायदा घेता आले नाही. पूर्णपणे प्लॅन मिस झाल्यात. अर्थातच 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 31 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 31 ऑन बोर्ड जाऊन लागले जाते. 31 धावा. खूप चांगल्या पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. अर्थातच जितू याला लय सापडले मैदानाच्या आतमध्ये. तर चला तिसरं षटक लगेचच मार्गस्थ करायचं आहे. आई गावदेवी सकवार या संघाला विनंती असेल, तिसरं षटक लगेचच मार्गस्थ करायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने 2 षटक मार्गस्थ झालेत. पूर्णपणे हाबी ठरलाय फलंदाज जितू. ड्रिंक ब्रेक देखील आपल्याला पाहायला भेटेल. पाण्याची व्यवस्था झाली मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये तिसरे षटक मार्गस्थ झाले. मित्रांनो, रखरखत ऊन आहे आणि रखरखत्या उन्हामध्ये पाणी सातत्याने प्या. नक्कीच पाचारण करा पाण्याला. पाणी हे आपलं जीवन आहे मित्रांनो. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा डाव्या एसटीचा चेंडू बाहेर हाताला जातोय. अर्थातच खराब डिलिव्हरी हाताली जाते मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू. अतिरिक्त 1 धाव देखील वाढेल. एकेरी धावेने स्कोर कार्ड 32 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 32 ऑन बोर्ड जाऊन लागले जातात. खूप चांगल्या पद्धतीने धावेंच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्ट्राईक आहे आतापर्यंत. खास करून जितू, मी आताच म्हटलं होतं जितू याच्याकडे संपूर्ण लक्ष असेल आणि त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मी म्हणेन घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. सहा धावेनिशी स्कोर कार्ड 38 या अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि जितू हा वैयक्तिक 36 धावेंवर खेळतोय. 9 चेंडू गणिक 36 धावा. खूप चांगल्या पद्धतीने या वेळेला थोडीशी नरेस लागली जाते. मी तर म्हणेन नशिबाची साथ आहे जितू याला. चौकाराला 4 धावा आल्यात. नक्की 4च्या सहाय्याने स्कोर कार्ड देखील पुढे सरसावेल. धावसंख्या झाले
42 ऑन बोर्ड जमू लागले जात आहेत खूप चांगल्या पद्धतीने आणि वैयक्तिक जितू हा 40 धावींवर खेळतोय मात्र अर्धशतक येईल का यंदाच्या हंगामामधलं जर आदेशजी पाटील असते तर तुमचा संपूर्ण इतिहास तुम्हाला ऐकायला भेटला असता परंतु आदेशजी पाटील हे लंच ब्रेक करिता गेलेत यावेळेस पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय अर्थातच लाईनच्या बाहेर चेंडू हाताळलाय अर्थातच खराब डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये हाताळले 43 धावीवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आतापर्यंत पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती सज्ज झालाय फलंदाज जितू यावेळेस जोरदार फटका मारायचा प्रयत्न असेल नो डाऊट यावेळेस क्रॅकिंग स्ट्रोक बाय जितू नक्कीच कडक आणि बेधडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले मिस्टर जितू याच्याकडनं सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड 49 ऑन बोर्ड जाऊन पोहोचल्यात या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 3 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने 3 चेंडू 18 धावसंख्या खर्च केले मैदानाच्या आतमध्ये मिस्टर यावेळेस पुन्हा एकदा मी तर म्हणेन आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे गोलंदाजावरती तुटून पडलाय फलंदाज जितू खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले नक्कीच आदेशजी पाटील हे देखील उपस्थित झालेत त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल थोड्याच वेळामध्ये त्यांचा एक बुलंद आवाज आपल्याला ऐकायला भेटेल नो डाऊट नक्कीच स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि वैयक्तिक 52 धावा हाफ सेंचुरी देखील झाले अर्धशतक झळकावलंय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जितू याने खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस पुन्हा एकदा घुटना तर टेकवला होता परंतु स्वतःच्या फोल्डरवरती खूप चांगला प्रयत्न परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाहीत दुहेरी धावेने स्कोर कार्ड 57 अंकावरती जाऊन पोहोचेल 57 धावा ऑन बोर्ड जाऊन लागले जात आहेत 57 ऑन बोर्ड शेवटचा षटक मार्गस्तर आहे गोलंदाजाचा विचार केला तर थोडासा महागडा ठरलाय हा गोलंदाज शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल या षटकामधला शेवटच्या चेंडूवरती देखील आलाय 6 षटकार मी तर म्हणेन आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे तुटूनच पडलाय खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड 60 या अंकावरती जाऊन पोहोचलाय 63 धावांवर जाऊन पोहोचलाय आणि वैयक्तिक 60 धावा मिस्टर जितू याने केल्यात सुंदर फलंदाजी लगेचच आपल्याला एक सुंदर आणि दर्जेदार आवाज आपल्याला ऐकायला भेटेल नक्कीच सुंदर एक ऐकण्यासारखं दर्जेदार समालोचन आदेशजी पाटील सर यांच्याकडून आपल्याला ऐकायला भेटेल नक्कीच मी त्यांच्याकरिता म्हणेन एखाद्या मुलीचा आय लव्ह यू ऐकण्यापेक्षा मी आदेश पाटील सरांचा आवाज ऐकायला पसंत करेन खूप सुंदर आयोजन माफ करा खूप सुंदर समालोचन आणि आयोजन देखील आहे धन्यवाद
थँक्यू सो मच रवींद्रजी भगत यांचा आवाज आपण ऐकलात मायक्रोफोनवरनं. या आफ्टरनून सेशनमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स पाचुर्क आयोजित आई गावदेवी चषक 2025. चला आई गावदेवी मातेरापाडा आणि बापा मोरया स्पोर्ट्स खैरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरिता या दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्व प्रेक्षक राजांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एक सुंदर अशी क्रिकेटची पर्वणी, एक रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आज आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक सुंदर असं जिथे क्रिकेटची पर्वणी ही नेहमीच आणि आज पाचरुगाकर अगदी आपण पाहू शकाल आयोजकांच्या भूमिकेमध्ये. या विनोदजी धोदडे आपणास विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कॉल त्या दिशेने करावायचा आहे. दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आई गावदेवी मातेरापाडा आणि बापा मोरया स्पोर्ट्स खैरपाडा. काय अप्रतिम फलंदाजी अगदी आपण पाहितली. जितू नावाचं वादळ हे अगदी पहिल्या इनिंग मध्ये 14 चेंडू फेस केले, 60 धावेंची एक अतिशय खेळी आणि जिथे 63 धावेपर्यंत संघाला पोहोचवले आणि 64 धावेंचा पाठलाग हा इथून अगदी करावा लागणार आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून हे आहे दुसरं अर्धशतक जगदिया जितू सुतारच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळालं. सकाळ सत्रामध्ये अजय मडवीने पहिला मान मिळवला तर आज जितू याने सुद्धा अगदी आपण पाहत आहे खडपूर समाचार घेतला आणि काय अप्रतिम फलंदाजीचं कृत्यकरण हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचं ही आले 18वी हाफ सेंचुरी. अप्रतिम पहिला चेंडू खोलवर लेंथ यष्टीरक्षक बीट, थर्ड मॅन फाईन लेगचे क्षेत्ररक्षक सुद्धा बीट होत असताना सरळ चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार. बाईच्या रूपाने या मिळतील नशीबपूर्ण 4 धावा. टॉस त्या दिशेने अगदी आपण पाहताय रवींद्र यांना आपण ऐकलं मायक्रोफोन वरून. चला मातेरापाडा संघ घाई करा. प्रत्येकाला सांगायचं हे अवगत नाहीये. जेव्हा जेव्हा आपण नाणेफेक करता याल तेव्हा लवकरात लवकर दाखल व्हा. यस टॉस त्या दिशेने केला जातोय. ज्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तेच रवींद्र अगदी आपण पाहू शकाल. पिंक ड्रेस कोडिंग मध्ये निलेशजी नामकुडा यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. हेड अँड टेल त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल हा कॉल होता. सो बापा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा वॉन द टॉस आणि अगदी त्यांनी निर्णय घेतलाय की इथून क्षेत्ररक्षण करण्याचा. थँक्यू सो मच रवींद्र. ऑन साइडला फॉलोइंग स्वीपचा फटका, अफलातून बॅकलिप. नाण्याचा एक फेज आपण पाहिलाय, आता दुसरा फेज सुद्धा पाहणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. कारण की क्रिकेट इज अनसर्टन्टी गेम. अनिश्चिततेना भरून अगदी आपण पाहताय हा क्रिकेट नेहमीच हाताळतो. आणि जिथून एक फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कणखरता होती. 6 धावा आणि षटकाराच्या मदतीने धावफलक 10 रन्स होणं काढता हा या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपण पाहू शकाल. काय जबरदस्त फलंदाजी. अगदी दुपारचं सत्र जसं सुरुवात होते ना तिथून एक मोठी धावसंख्या ही नक्कीच लागते आणि धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून आफ्टरनून सेशन मध्ये अगदी हे हलकस आपण पाहू शकाल. एक बेनिफिट मिळते फलंदाजांना. चांगली फलंदाजी. 10 अंकांवर धावसंख्या. आता हाफ ट्रॅकर ऑन साइडला पिक केलं. या स्ट्रोकला एलिव्हेशन आहे आणि डिस्टन्स सुद्धा गाठेल. सरळ चेंडूला फेकून दिले मिड विकेट. सीमारेषा क्लिअर. ही आहे ताकद या फलंदाजाची. जरी सुद्धा मोठी धावसंख्या असली ही धावसंख्या आम्ही परिपूर्ण चेस करू शकतो या मानसिकतेने अगदी ही बॅटिंग होत असताना गुड फलंदाजी. 16 या अंकांवर धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहिल्या इनिंग मध्ये आपण खेळ पाहिला जितू सुधाऱ्याचा. आता या इनिंग मध्ये अमय वरठाची बारी. मागील सामन्यामध्ये सुद्धा 34 धावेंची गातीशी खेळी त्याने आकारली होती आणि अगदी आपण पाहू शकाल आता सिच्युएशन नुसार स्वतःला ढालण्याचा हा प्रयत्न केलाय. 64 धावेंचा अगदी पाठलाग करायचा आहे. म्हणजेच सरासरी प्रत्येक षटकागणे 21.50च्या गतीने मात्र धावा या तुम्हाला करायच्या आहेत स्कोर कार्डवर. एक चांगल्या मानसिकतेने खेळलाय. पॉवर मध्ये ही पॉवरफुल फलंदाजी. हलकसं प्रेशराइज मध्ये गोलंदाज मिस्टर मनोज जाधव यांना अगदी आपण पाहत आहे. इथून कमबॅकचे सिग्नल असतील का? गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मनोज. कोलवर लेंथ ऑन साइडला ऑन द राइज खेळलाय. गुड स्ट्रोक. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ओहो एन मुवमेंटला दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. बाउंड्री सीमारेषा पार. पुन्हा एकदा मिळतील 4 धावा. कणखरतेने ही सुरुवात आहे. याला म्हणतात टिक फॉर टॅग. जशास तसं प्रत्युत्तर. अप्रतिम फलंदाजी. 20 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. जर पहिल्या इनिंग मध्ये धावा होऊ शकतात तर दुसऱ्या इनिंग मध्ये या धावा परिपूर्ण चेज होऊ शकतात. हीच मानसिकता अंगी बाळगलंय. पण रिझल्ट काय लागेल हे मात्र माइंड मध्ये न ठेवता आपल्या संघाकरिता हे अगदी आपण पाहू शकाल समर्पण देण्याचा प्रयत्न मिस्टर अमय वरठाच्या माध्यमातून
अप्रतिम फलंदाजी. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 या अंकांवर हे स्कोर कार्ड. 20 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साइडला ग्राउंडेडली स्ट्रोक आहे, त्या दिशेने क्षेत्ररक्षक विजय स्थित आहे. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. एक सिंगल धाव घेतले. नॉन स्ट्राइक एंडला अगदी अंबाई जाऊन पोहोचलाय. 21 रन्स ऑन अ कार्ड. 21 या अंकांवर धाव फलक. आता प्रतिसाद सुद्धा द्यावा लागेल एक एंडने आकाशाला, कारण की स्ट्राइक रेट त्याच पद्धतीने कंटिन्युअसली ठेवावा लागेल. जर त्याने प्रतिसाद दिला तर नक्कीच या मॅच मध्ये काहीतरी एक रूपांतर, काहीतरी कलाटणी ही अगदी आपल्याला पाहायला मिळेल. उलटा चेंडू ऑन साइडला फक्त आणि फक्त टायमिंग होतं. काय जबरदस्त फटका. अफलातून कनेक्शन. जैसे को तैसा मिला. अब बड़ा मजा आया. या 6च्या मदतीने धावफलक 27 या अंकांवर स्कोर कार्ड. न हरता न थकता संघर्ष जो परिपूर्ण करतोय ना, आणि नक्कीच हा संघर्ष त्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. 27. म्हणून मी म्हटलं की त्या एंडने सुद्धा त्या स्ट्राइक रेटने खेळावं लागेल. याला म्हणतात क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या पटला साथ आणि प्रतिसाद देणं. म्हणूनच कधी एका हाताने टाळी वाजणार नाहीये. तुम्हाला दोन्ही एंडने योग्य त्या पद्धतीची भागीदारी ही रचावीच लागेल. आणि अगदी या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर दोन्ही फलंदाजांची ही अतिशय खेळी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पहिल्या षटकामध्ये म्हणायचं झालं तर महागडं हे षटक राहिलं. 27 धावा या तब्बली अगदी आपण पाहत आहे. धावेंची लयलूट. तर पहिल्या इनिंग मध्ये एंटरटेनमेंट होतं, तर दुसरा इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल एंटरटेनमेंटची ही भरीव कॅप्सूल. रनचेसला अंजाम मिळेल का? वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये काही अशक्य नाहीये. सातत्याने आपण पाहिलंय कमी धावसंख्या डिपेंड झाल्यात, मोठमोठी धावसंख्या सुद्धा चेस झालाय. 2 अर्धशतका आजच्या दिवसामध्येच आपल्याला पाहायला मिळाली. या स्पेल मध्ये मिस्टर अजय अगदी आपण पाहताय 64 धावेंचं एक भलं मोठं आव्हान आहे. सरासरी होती प्रत्येक षटका गणिक 21.50 ची, परंतु अगदी आपण पाहताय एक सुरुवात कणखरपणे झाले. पहिल्या चेंडू पासून गाडी अगदी म्हणायचं झालं तर टॉप गिअरवर. 27 धावा या स्कोर कार्डवर. इथून हे स्पेल खूप महत्वाचं असेल. अजय गोलंदाजी मार्कवर आणलंय, तर अमय वरठा अगदी आपण पाहताय स्ट्राइक एंडला फलंदाज इथून सुसज्जित होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित अगदी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित केला गेला. लॉंग ऑफ लॉंग ऑन वाईडिश मिड विकेट बॅकवर्ड स्कोअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, परंतु फरक पडणार नाहीये. ऑन साइडला पुन्हा एकदा एलिव्हेशन. यस इट इज. जितू सुतार यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर. मिळतील धावा 6. धावेंच्या या परिक्रमेमध्ये अगदी हार मानायला तयार नाही अमय वरठा. 33 या अंकांवर स्कोर कार्ड. अफलातून फलंदाजी. 33. पहिला चेंडू पासून अटॅक चढवला आणि जिथून अगदी आपण पाहू शकाल हा अटॅक कंटिन्युअसली आहे. धावेंचा वेग अगदी आपण पाहू शकाल वाढत असताना आता सिच्युएशन अगदी थोडीशी हातातून सुटत असताना 33 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. मिस्टामिंग स्ट्रोक हो फटकावेमध्ये, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक विजय जोपर्यंत येत आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये फील्ड झाला. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. आणि एकेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 34 रन्स ऑन अ कार्ड. थोडेसे नाखुश आहेत कारण की या स्ट्रोकला सुद्धा एलिव्हेशन देऊ शकले असते, परंतु अगोदरच बॅकफुटला सुसज्जित. तेवढा वेग अगदी नव्हता या चेंडूवर. थोडासा वेगेने मात्र थोडासा अगदी आपण पाहू शकाल कन्फ्युज राहिले फलंदाज आणि एक सिंगल धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने 34 अंकांवर स्कोर कार्ड. ऑन साइडला बॅटची हलकीशी स्नेक. धावा तर करायच्या 64. वेगवान सुरुवात तर होती, परंतु हे षटक अगदी महत्वपूर्ण आहे कारण की इथे विकेट गेले. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 34 या अंकांवर आणखी एक धक्का. पहिलं विकेटचं पतन होत असताना आता सिच्युएशन आपण एकदा समजून घेऊयात. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 30 धावेंची. या अगोदर सुद्धा असाच सामना रंगला होता जिथे 9 चेंडूंमध्ये 30 धावेंची आवश्यकता असताना काय फलंदाजी रंगली. आणि जिथे अगदी आपण पाहिलात की आई जीवदानी बंगलापाडा संघाने या शेवटच्या मुवमेंटला अगदी सामना फिरवला. क्रिकेट हा खेळच अनिश्चिततेचा आहे. कधी कधी असं वाटतं की सामना आपल्याकडे झुकेल, परंतु अगदी जिथे अनसर्टनिटी नेहमीच क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. छोट्या छोट्या गोष्टीतून क्रिकेट हे बदलत असतं आणि जिथून अगदी आपण पाहताय एक चांगल्या पद्धतीने हा कमबॅक करण्याचा प्रयत्न मैत्री ग्रुप उसगाव या संघाचा. पहिला डाव आपण पाहिलाय. दुसऱ्या डावामध्ये कणखर सुरुवात, बेधडक सुरुवात पाहायला मिळाली, परंतु विकेट गेले. आता इथून अगदी आपण पाहू शकाल हा कॉन्सन्ट्रेट थोडासा लॅप होईल का. संदेश आहे नव्याने फलंदाज, त्याला सुद्धा तेवढाच प्रतिसाद द्यावा लागेल. एकेंडे अमय वरठा सुसज्जित आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची स्ट्रिक अँड टेकन. हेच करायचं होतं मिस्टर संदेशाला की स्ट्राइक द्यायची होती अमयाला,
परंतु मोठ्या फटक्याकरिता गेले, बॅटची स्निक लागली आणि कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, मारायचं होतं ऑफ साईडला, चेंडूचे अगदी टॉप एज उडाला गेला आणि त्या ठिकाणी यष्टी रक्षकाने कुठलाही चुकी केली नाहीये. एक चांगला झेल झाला, परिवर्तित धावसंख्या आता जाग्यावर स्थिर आहे. 34 या अंकांवर स्कोर कार्ड. येणारे 8 चेंडू 30 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. प्रशांत मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे, पण जो फलंदाज कणखरतेने खेळतोय ना त्याला आपण स्ट्राईक वर आणा. जेवढं क्रिकेट हे बॅट अँड बॉलने खेळलं जातं तेवढंच हे दिमाखाने खेळलं जातं. म्हणून इथून अगदी मोठा फटका मारण्याकरिता गेले नव्याने फलंदाज आणि बाद होऊन तंबूच्या आशयाला. प्रशांत अगदी आपण पाहता इथून साथ द्यावे लागेल, काहीतरी कान मंत्र दिला जातोय अमयच्या माध्यमातून. या 2 चेंडू प्रयत्न करावे लागेल, कारण की आता मागे पाहून चालायचं नाहीये, इथून तुम्हाला पुढेच पाहावं लागेल. बाट तुमच्या सुद्धा हातामध्ये आहे, जिथून तुमच्याकडे अगदी ही शैली असेल तर तुम्ही योग्य त्या पोषकतेने खेळू शकता. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा तीच मिस्टेक. हो, गफलतींवर गफलती. आता करायचं तर करायचं काय हा प्रश्नचिन्ह. पहा गेम कशा पद्धतीने पलटला. या स्पेल मध्ये पहिल्या चेंडूवर षटकाराला सिंगल गेल्यानंतर अमय नॉन स्ट्राइक एंडला होता आणि तो नॉन स्ट्राइक एंडलाच राहिलाय. आता 7 चेंडू इथून असतील आणि 30 धावेंची आवश्यकता ही समोर असणार आहे. हे होतं साहजिक आहे, प्रत्येक संघामध्ये त्याच शैलीचे खेळाडू असतील हे सांगू शकत नाही, कारण की देवाने अगदी आपण पाहू शकाल सर्वांना समान बनवलंय, परंतु रंग रूप वेशभाषा या सर्वांना वेगवेगळ्या दिल्यात. म्हणून इथून त्या मानसिकतेने खेळ होताना पाहायला मिळत नाहीये. आज प्रत्येक खेळाडू अगदी जितूप्रमाणे खेळेल असं नाहीये, अगदी एक एंडने अमय सारखा खेळेल असं नाहीये, परंतु स्वतःच्या स्ट्रॉंग बेनिफिटला ओळखणं ही सुद्धा एक खऱ्या खेळाडूची ओळख आहे. विकेट हॅट्रिक अगदी साध्य झालंय आणि अगदी आपण पाहता लागोपाठ 3 गडी बाद आणि दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची जी नावे केले मिस्टर अजय याने. पाहता पाहता 3 गडी बाद सुद्धा झालेत, कारण की धावसंख्येच्या दिशेने अगदी अग्रेसर होता. कणखरतेने सुरुवात, कारण की पहिल्याच षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. बॅटची पुन्हा एकदा स्निक लागले, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी थांबवलंय. येणारे चेंडू असतील 6 चेंडूंमध्ये 30 धावेंची आवश्यकता. 5 हवाई सफर अगदी करावे लागतील मैदानाच्या दिशेने, तरच या मॅच मध्ये ही शक्यता तपासली जाईल. परंतु काय कमबॅक राहिला अजयच्या माध्यमातून, जिथे अगदी आपण पाहिलं ना की सुरुवातीमध्ये अटॅक चढवला होता मिस्टर मनोजावर, परंतु अजय याने कीप अँड काम राहून पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जशी स्ट्राइक रोटेट झाली ना, हा सामना सुद्धा हळूहळू बदलत असताना पाहायला मिळतोय. पण थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळाली, जिथून साथ आणि प्रतिसाद देणं या खूप महत्वाच्या भूमिका. कारण की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जा एकात्मतेची ताकद जर नसेल तर त्या परिस्थितीला आपण हाताळू शकत नाही, आणि तेच अगदी क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा आहे. जर एखादा खेळाडू खचला तरी सुद्धा दुसरा खेळाडू मात्र त्या पद्धतीने खचतो, पण थोडासा पाठपुरावा आवश्यक असेल. आता येणारे 6 चेंडू 30 धावेंची आवश्यकता. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण पाहिलंय, कारण की इम्पॉसिबल या शब्दामध्येच आय एम पॉसिबल असं लपलेलं आहे, मी करू शकतो. ऑन साइडला फॉलोइंग स्वीपचा फटका हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. पहिलाच षटकार आलाय, अजूनही 4 षटकारांची आवश्यकता. येणारे 5 चेंडू 24 धावा. प्रयत्न होत आहेत फुलातून पद्धतीने इथून अमयच्या माध्यमातून. लेंथ हलकीशी मागे होती, थोडंसं फॉलो करण्याचा प्रयत्न झाला, परंतु हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला आणि एक चांगला अगदी आपण पाहू शकाल फटका परिवर्तित झाला. 5 चेंडू शिल्लक असतील, 24 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा इथून समोर आहे. विजय मोर अगदी आपण पाहता या सेकंड स्पेल मध्ये फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. बॅटची स्नेक कॅन टेकन. आता इथून प्रयत्न तर त्या दिशेनेच होते, परंतु अगदी अगदी स्निक लागले, परंतु ज्या प्रतिकाराने अगदी अखेळी झाले ना ती अवाखडणे आहे. अप्रतिम फलंदाजीचं कृत्यकरण बाय मिस्टर अमय वरठा, कारण की सुरुवातीमध्येच अटॅक खूप महत्वाचा होता आणि ज्यामध्ये जर साथ मिळाली असती फलंदाजांची तर अगदी या धावसंख्येच्या दिशेने पोहोचणं अगदी अशक्य झालं असतं. पण ही मानसिकता खूप महत्वाची आहे ना, जिथे एकदा आपण एक जास्त मोठी धावसंख्या लावता तिथून एक कॉन्फिडन्स लेवल असतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु पहिल्या षटकामध्ये एवढा अप्रतिम खेळ झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय गाडी परिपूर्ण पंक्चर झाली. लागोपाठ 3 विकेट गेले, विकेट हॅट्रिक मिळवली अजय याने आणि आता या मॅच मध्ये परिपूर्ण पकड निर्माण केले मैत्री ग्रुप उसगाव या संघाने. यानंतर 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळेल, जिथे आई गौतमी मातेरापाडा पुन्हा एकदा अगदी पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेतील अजय पडवी तो ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल.
40 या अंकांवर हे धावफलक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जितू आहे. आज जितूने काय पराक्रम केलाय जबरदस्त पद्धतीने. बऱ्याच वेळानंतर आज खऱ्या अर्थाने जितूचा खेळ आकारला गेला. ज्या खेळाची अपेक्षा खूप अगोदर होती, परंतु इथून 60 धावांचं योगदान आपल्या संघाकरिता 18वी हाफ सेंचुरी वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत अगदी पाहायला मिळाली. 40 या अंकांवर धावफलक. अगदी या सामन्यामध्ये हळूहळू पकड निर्माण केले मैत्री ग्रुप उसगाव या संघाने. फटकाव्यामध्ये पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. झेल ड्रॉप. धाव घेण्याकरिता वापस धाडले फलंदाजाला. 2 चेंडूंचा खेळीतून शिल्लक असेल. सुरुवात तर चांगली झाली, परंतु आकाश बाद झाल्यानंतर परिपूर्ण लाईन लागली. संदेश खराब फलंदाजी, प्रशांतची सुद्धा खराब फलंदाजी पाहायला मिळाली. कारण की एक एंडने फलंदाज सेट आहे तर त्याला आपण स्ट्राईकवर आला. नवतरुण उभारत्या सितारांना मात्र हे थोडंसं शिकणं कुठेतरी खूप महत्वाची भूमिका आहे. नो डाऊट आपल्याकडे सुद्धा स्ट्रोक असतील, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये जो सेट फलंदाज तोच ऑलवेज सेट, हे नेहमीच आपण लक्षात ठेवा. म्हणून जर एक सिंगल धाव घेतली गेली असती तर या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पण हे पाहायला मिळालं असतं. इथून चौकार येतोय. जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न. स्कोर कार्ड आहे 45 या अंकांवर धावफलक. 19 धावा. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर मिळेल. धावफलक 46 या अंकांवर धावफलक. पहिले षटक पहिल्या इनिंग मध्ये 6 धावेचा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा, त्यानंतर 32 धावेंचं शेवटचं अंतिम षटक राहिलं. परिपूर्ण अगदी आपण पाहिला तुटून पडला जितू. आणि काय जबरदस्त फलंदाजी. इथून शेवटच्या चेंडूवर मिळेल विकेट. अर्थातच सामना वॉन झालाय. मैत्री ग्रुप उसगाव हा संघ एक मोठी धावसंख्या उभारली आणि त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अगदी सुरुवात कणखर झाली होती, परंतु कन्वर्ट करू शकले नाही अंजमामध्ये. आणि अगदी हा सामना वॉन होत असताना मैत्री ग्रुप उसगाव संघाने थँक्यू सो मच. आईगाव तुम्ही सकवर संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. येस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जितू सुतार असेल, ज्याने 14 चेंडूंमध्ये 60 धावींची अतिशय खेळी आकारले. चला शेक हँड करण्याकरिता लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या दिशेने हस्तांदोलन करा आणि त्यानंतर